श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी रेशमानी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. तर आजचा बेत होता मस्त असा चुलीवरच्या जेवणाचा आणि त्याच्यासाठी माझी इथे तयारी सुरू झाली. तयारी पहिली सुरू होते नेहमी टोपाला बूड घेतल्यापासून. तर इथे मी टोपाचं बूड घेत आहे, कारण टोपाचं जर बूड घेतलं तर तो टोप अजिबात काळा होत नाही आणि घासायचं टेन्शनच निघून जातं. जर बिन बूड घेता जर एखादं भांडं आपण चुलीवर ठेवलं तर ते घासता घासता आपली दमछाक झालीच पाहिजे. तरी ते मी मस्त असं टोपाचं बूट घेतलेलं आहे आणि आता नेक्स्ट टास्क आहे माझा, तो म्हणजे चूल पेटवण्याचा. तुम्हाला खरं सांगू, मला ना चूल पेटवता यायचीच नाही कधी, आणि आत्ता मी चूल पेटवायला शिकले. तर मला माझ्या भाऊजाया बोलल्या, अक्कू जा आणि तुम्हीच आता चूल पेटवून घ्या, कारण मम्मी बिझी आहेत. तर चूल पेटवण्यासाठी हा जुगाड करावाच लागतो. तो जुगाड म्हणजे लहानग्या लेकरांनी खाल्लेले वेपर्स किंवा कुरकुरेचे कागद यानेच चूल पेटवावी लागते. कारण आत्ता रॉकेल अवेलेबल होत नाही. आधीच्या काळी रॉकेल असायचं, त्यांनी चूल पेटवली जायची, किंवा शेणी असायच्या. तर आत्ता हा जुगाड करावाच लागतो. त्याच्यानंतर ना माझ्या माहेरी पाणीपुरीचा बिझनेस आहे, त्यामुळे पुऱ्या ज्या कार्टूनमधून येतात ना त्याचा जो पेपर आहे तो थोडा ऑइली झालेला असतो, तो पुट्टा. तर त्याचा पण वापर इथे चूल पेटवण्यासाठी आजकाल केला जातो आहे. तर असा हा जुगाड. त्याच्यानंतर छोटी छोटी लाकडे लावायची त्या चुलीला. मग चूल एकदा पेटली आणि एखादं मोठं लाकूड त्याला लावलं की बस झालं, तुमचा सगळा स्वयंपाक हा आरामात बनून रेडी होतो. तर चुलीवरचा स्वयंपाक मला वाटते मलाच नाही, आमच्या घरी सर्वांनाच, आणि तुम्हालाही नक्कीच आवडत असेल. तर हा असा चुलीवरचा स्वयंपाक खूप आवडतो, म्हणून आम्ही कधी कधी असा मध्ये मध्ये बेत हा नेहमीच करतो. आता चुलीवर आहे म्हणजे काहीतरी स्पेशल असणार, हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आज असा छान असा कोणता बेत आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला नक्की कळेलच. तर इथे मी आता पातेला ठेवून दिलं आणि आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हटलं की सगळा मसाला भाजून घेऊया, जसं की कांदा खोबरं वगैरे सगळं. आणि इथे बघा आमचा कॅमेरामॅन आहे ना, तो धुरकटला आहे, पण त्यांनी त्याचं काम मात्र एकदम व्यवस्थित बजावलेलं आहे. म्हणजे जेव्हा ही माझ्याबरोबर असते ना त्यावेळेस मला शूट करायचं अजिबात टेन्शन राहत नाही. इतर वेळी मी एकटीच असते, मी एकटीच शूट करते, एकटीच सगळं करते. पण जेव्हा ही माझी बहीण म्हणजे काकांची मुलगी वेदांती माझ्याबरोबर असते ना, तेव्हा शूट करायचं काम हे तिच्याकडे असतं आणि मला खूप भारी वाटतं. कारण एखादा माणूस आपला शूट करायला असेल ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी खूप इझी जातात. पण आपणच शूट करायचं, आपणच सगळं मॅनेज करायचं म्हणणं ना की थोडा इश्यू येतो. आणि हे प्रत्येक यूट्यूबरला माहीत असेल की जेव्हा शूट करण्याला पुढे जर कोणतरी असेल तर एकदम प्रॉपर व्हिडिओ होतात. तर हा माझा कॅमेरामॅन आहे, जेव्हा माझ्याबरोबर असते तेव्हा तीच शूट करते. तर त्यासाठी तिला खरंच थँक्यू. तर इथे पहिल्यांदा कांदा भाजून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आहे ते खोबरं पण भाजून घेणार आहे मी. आणि चूल एकदा पेटवली ना की त्याच्यावर एकदम भरभर स्वयंपाक बनतं. थोडंसं कष्ट लागतात ते म्हणजे, आणि थोडासा त्रास सहन करावा लागतं तो असा की धूर लागतो, डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात सारखी चूल फुंकावी लागते, थोडी धग लागते, असं बरंचसं काही होतं. पण जे फायनल जे भेटतं ना आउटपुट ते एकदम जबरदस्त असतं बरं का. तर पुढे बघा, इथे स्नेहल पप्पा आणि गोलू आलेले आहेत. स्नेहलची एंट्रन्स एक्झाम होती BEdची, त्यासाठी ते कराडला गेले होते. पप्पा तिला घेऊन गेले होते एक्झामसाठी. तर ते आत्ता जस्ट आलेले आहेत. तर ती मला इथे भेटली आणि तिला लगेच छोटा म्हणजे हे आहे बाबू, तो म्हणतो की मोठी मम्मा मला भेट. त्याला मोठी मम्माची आठवण येत होते, मग ते भेटून घेतलं. आणि हे बघा, हे आमच्या लेकरांची ना इथे चांगली अशी लुडबुड आणि खेळणं चालूच असतं. तुला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं आहे की हा त्यांचा फेवरेट प्लेस आहे. सकाळ संध्याकाळ आमची लेकरं तुम्हाला इथेच दिसतात. मग अशा चटई टाकून बसायचं आणि बस खेळत राहायचं. तर इथे मसाला भाजून झाला. आता विचार केला मसाला भाजून झाला आहे तर पटकन काय बनवायचं, तर मग ठरवलं की भात बनवूया. पण आता परत पातेलं घासत बसायचं कशाला, भातच बनवायचा आहे. मग हेच पातेलं ठेवलं, पाणी पण गरम करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळे तांदूळ धुवून मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. तर तोपर्यंत वेदांती बोलते, अरे बापरे आज नारळी भात खायला लागतो की काय, कारण आम्ही तेच पातेलं वापरलं तर बऱ्यापैकी खोबरं आणि थोडंसं कांदा राहिलेला असू शकतो. तर मीठ टाकलं, तांदूळ धुतले आणि तेही टाकून दिले आणि छान भातही आता चुलीवरच बनवून घेणार आहे आम्ही. मध्ये मध्ये सारखं चेक करत राहावं लागतं, लाकडं थोडी पुढं सरकवत राहावं लागतं, पण हे करण्यामध्ये पण खूप छान वाटतं माहिती आहे का, मस्त मज्जा येते. आणि आज काय झालं होतं माहिती आहे का, मी ना डायरेक्ट ऑटो करून आले, त्यामुळे ना घरी काही खायलाच आणलं नव्हतं. आणि माझा थोडा ना ठरलेला खाऊ आहे स्पेसिफिक, त्याच्यामध्ये ना वडापाव कंपल्सरी असतो. तर मी आली ना की मला विचारतं, अक्कू वडापाव आणला तर आज मग मी
आणला नव्हता. मग वेदला म्हटलं, वेद बाळा तू जाऊन वडापाव घेऊन ये, थोडं जवळच आहे वडापावचा एक स्टॉल, तर तिथून वडापाव आणता येतो. तो बोला ठीक आहे आत्ता मी एकदा टॉमीला फिरून येतो आणि मग वडापाव घेऊन येतो. तर इथे बघा तो सर्वांसाठी छान असा गरमागरम वडापाव घेऊन आला आहे. वडापाव आणल्यानंतर आम्ही बाहेरच बसलो होतो सर्वजण, मग सर्वांना वडापाव वाटले. वडापाव आणल्यानंतर लगेच माझे मोठं लेकरू आहे ते मला म्हणतं आई मला 2 पाहिजे, छोटं म्हणतं आई मला 1 पाहिजे. खायचं तर असंच असतं, पण पाहिजे मात्र असतं. पण चांगलं आहे की पाहिजे म्हणतात, त्यामुळे थोडंसं तरी ते नक्की खाल्लंच जातं आणि खाण्याच्या बाबतीत तसं काही टेन्शन राहत नाही. पण आमची आरू आहे ना, ती मात्र बोलली नाही माऊ मला काहीच नको आहे. तिने काही वडापाव खाल्लाच नाही, कारण तिला ना वडापाव जास्त आवडत नाही. तर असं मस्त सर्वांनी वडापाव घेतलं आहे आणि छान असं वडापाव खाल्ला आणि खूप छान वाटतं जेव्हा सर्वजण मिळून असं एकत्र बसलेलो असतो आणि असं काहीतरी खाऊचा कार्यक्रम होतो ना, तेव्हा एकदम भारी वाटतं. गप्पा मारत मारत मस्त असं खाल्लं जातं. तर हे माझ्या माहेरी ना सर्रास ह्या गोष्टी होतात, कारण सगळी आपली माणसं आहेत ना ती जवळजवळच राहत असतात, त्यामुळे खूप भारी वाटतं. आणि नंतर भात वगैरे झाल्यानंतर याच्यावरती छान असा भाकरीचा बेत होता आणि ह्या दोघींना चहा पाहिजे होता. मला बोलल्या अक्को आम्हाला चहा बनवून द्या. मला दोघींना चहा बनवून दिला. रात्रीचे 9:30 वाजले असतील, पण मॅडम चहा पित होत्या माझ्या भाऊजया. तर त्यांना मी शूटमध्ये घेतलं नाही आहे, त्या बोलल्या नका घेऊ. आणि हा माझा मोठा भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा दादा, पप्पा आणि आत्या सगळेजण गप्पा मारत बसले. तिथे आमचा कॅमेरामॅन उभा आहे. आणि मग भाकरी झाला, भातही झाला, मस्त असं कालवण सगळं चुलीवरचा बेत रेडी झाला आणि हे फायनल असतं ताट बनलं आणि आम्ही सर्वांनी मिळून छान असं जेवण केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.